लालबागचा राजा नेहमीपेक्षा यंदा थोडा उशिराने गिरगाव चौपाटीवर दाखल झाला आणि यानंतर गर्दीतना वाट काढत लालबागचा राजा समुद्रात नेण्यात आला। मात्र तोपर्यंत समुद्राला भरती आलेली होती। लालबागचा राजाच्या विसर्जनासाठी यंदा विशेष असं स्वयंचलित तराफा देखील तयार करण्यात आला होता। मात्र समुद्राला भरती आल्यामुळे हा तराफा प्रचंड हालत होता आणि त्यामुळेच लालबागचा राजाची मूर्ती त्यावर चढवण्यात आली नाहीये। यानंतर लालबागचा राजाचे दागिने काढण्यात आले, त्यानंतर तो तराफ्यावर चढवण्याचा प्रयत्न केला। मात्र तेव्हा ज्या ट्रॉलीवर लालबागचा राजा होता तिथून तो निघतही नव्हता, त्यामुळे लालबागचा राजाचं विसर्जन यंदा लांबणीवर पडले। आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे सध्या या तराफ्यावर आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। गिरीश, जवळपास 24 तास उलटून गेलेत मात्र अजूनही विसर्जन झालेलं नाहीये। समुद्राला भरती देखील आलेली आहे आणि यंदा बघायला गेला तर नवीन तराफा देखील आणलेला आहे, पण नेमकं बाप्पाच्या विसर्जनासाठी नेमका अडथळा कुठे येतोय? सकाळी 7च्या सुमारास लालबागचा राजा हा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटी इकडे आलेला होता। मात्र तत्पूर्वीच या ठिकाणी भरतीला सुरुवात झालेली होती, त्यामुळे पाणी होतं, मोठ्या प्रमाणात बोट आहेत। जो अत्याधुनिक तराफा जो यावर्षी आणलेला होता तो या ठिकाणी स्टेबल राहत नव्हता, तर दुसरीकडे जो रथ होता तो देखील वाळूमध्ये रोचत गेलेला होता, त्यामुळे थोडेसे अडचणी येत होत्या। मात्र आता 7 तास उलटून गेले आहेत, तरी पण अद्यापही विसर्जन आहे ते अद्याप थांबलेलं आहे आणि त्यामुळे नक्कीच गिरीश, काही तांत्रिक अडचणींमुळे त्यांच्याशी संवाद साधता येत नाहीये, पण आपण पाहतोय की लालबागच्या राजाचं यंदा विसर्जन रखडलेलं आहे, नवीन तराफा आहे, शिवाय समुद्राला भरती देखील आलेली आहे। त्यामुळे तो ओहोटी कधीपर्यंत येणार आहे आणि कधी आता बाप्पाचं विसर्जन होणार आहे हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। यंदा बघायला गेला तर लालबागच्या राजाचं विसर्जन आहे जवळपास 24 तास उलटले तरी देखील झालेलं नाहीये। गेल्या वर्षी बघायला गेलात तर लालबागच्या राजाचं विसर्जन 20 तासांनंतर झालेलं होतं, जवळपास 4 ते 5 तास उशीर झालेला आहे यंदा विसर्जनासाठी। त्यामुळे सध्या अनेक प्रश्न सध्याच्या घडीला उपस्थित होते। पुन्हा एकदा आपण गिरीश कांबळे यांच्याशी संवाद साधणार आहोत। गिरीश, सध्याच्या घडीला बघायला गेलास तर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत, नेमका अडथळा कुठे येतोय, काय सांगशील? सध्या या ठिकाणी आता थोड्या वेळाने ओहोटीला सुरुवात होईल, जवळपास 3-3:30 वाजतील आणि त्यानंतर हळूहळू पुढे लालबागच्या राजाला घेऊन जातील। मात्र सध्या या ठिकाणी थांबलेले आहेत आणि ही बोट जी तराफा अत्याधुनिक तराफा आणला होता तो देखील कडेला आलेला होता, त्यामुळे अडकला होता। त्यामुळे आता गणेश गल्लीचे जे पदाधिकारी आहेत, लोक आहेत मंडळाचे, ते देखील या ठिकाणी लालबागच्या राजाच्या मंडळाच्या मदतीला आलेला आपल्याला पाहायला मिळतात। त्या ठिकाणी तराफा जो किनारे आलेला होता, जो अडकलेला होता तो देखील ढकलण्यात आलेला आता मध्यभागी आलेला आहे। मात्र काही वेळाने लालबागच्या राजा मंडळाचे जे हे मानद सचिव आहेत सुधीर साळवे, ते या ठिकाणी अधिकृतरित्या किती वाजेपर्यंत लालबागच्या राजाचं विसर्जन होईल याबाबतची अधिकृत माहिती ते देतील। मात्र टेक्निकली जर बघायचं झालं तर 3-3:30 नंतर या ठिकाणी ओहोटी पूर्णपणे होईल आणि त्यानंतर लालबागच्या राजाला तराफापर्यंत वरती घेतलं जाईल आणि त्यानंतर हळूहळू पुढे समुद्रात खोलवर घेऊन गेलं जाईल। जेव्हा ओहोटी कमी होईल त्यावेळी सहजरित्या चालतही घेऊन जाता येऊ शकतो, रथ आहे तो ओढला जाऊ शकतो। त्यामुळे आता ओहोटीची वाट पाहिली जात आहे। 2:30 ते 3-3:30च्या दरम्यान ओहोटी लागेल अशा पद्धतीची माहिती आहे, त्यामुळे थोडासा अवधी आहे। वेट अँड वॉचच्या भूमिकेत सध्या तरी लालबागच्या राजाचं मंडळ आहे। सकाळपासून बरेचसे प्रयत्न करून झाले, ज्या जुना तराफा होता त्या तराफावर देखील चढवण्याचा प्रयत्न झाला, मात्र त्या तराफावर देखील चढवण्यात यश आलेलं नाही। थोडंसं रथ आहे तो या ठिकाणी समुद्रात रुतला गेला, त्यामुळे मूर्ती हलवताना थोडीशी अडचण येत होते, त्यामुळे काही वेळ वेट अँड वॉचच्या भूमिकेत थांबलेले आहेत लालबागच्या राजाचं मंडळ। त्यामुळे 2:30-3 नंतर या ठिकाणी जो ओहोटी लागेल त्यानंतरच या ठिकाणी लालबागच्या राजाचं विसर्जन किती वाजेपर्यंत होईल याबाबतची अधिकृत माहिती आहे ते मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवे आपल्याला देतील। नक्कीच गिरीश, पण सध्या बघायला गेला तर अनेक प्रश्न सध्याच्या घडीला उपस्थित होत आहेत, कारण लालबागच्या राजाच्या मंडळाकडनं दर्शन असेल किंवा विसर्जन सोहळा असेल याचं नेहमीच योग्य पद्धतीने नियोजन केलं जातं, पण पहिल्यांदाच अशी स्थिती निर्माण झाली आहे की बाप्पाची मूर्ती अर्धी पाण्यात आहे आणि अर्धी बाहेर आहे। त्यामुळे आयोजकांनी भरती किंवा इतर कोणत्या आपत्कालीन स्थितीचा विचार केला नव्हता का?
नक्कीच हे पहिल्यांदाच खरं तर लालबागच्या राजाच्या मंडळाच्या बाबतीत झालेलं आहे. मात्र वेळेवर ते देखील आलेले होते. मात्र या पुढे देखील गणपती काही होते, वेगवेगळ्या मंडळाचे गणपती होते, त्यामुळे थोडासा अडचण येत होती. आज 6:30-7च्या सुमारास या ठिकाणी लालबागच्या राजाचं मंडळ या ठिकाणी पोहोचलेलं होतं. मात्र पुढे देखील काही मंडळ होते, त्यामुळे थोड्याशा अडचणी झालेल्या आहेत. भरतीची वेळ वगैरे सगळं नियोजन करूनच त्या ठिकाणी त्यांचा हा लालबागचा राजा आहे तो गिरगाव चौपाटीवर पोहोचलेला होता. मात्र काहीच प्रत्येक मुंबईत मोठ्या प्रमाणात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहेत, त्यांचे देखील गणराया या ठिकाणी होते, त्यामुळे थोडीशी अडचण झाली. आणि त्यामुळे जेव्हा रथ हा थोडासा पुढे घेऊन गेला त्यावेळी मात्र समुद्रात रुतला गेला आणि त्यामुळे थोडंसं अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे तराफ्यावर लालबागच्या राजाला घेता आलेलं नाही, वरती चढवता आलेलं नाही. त्यामुळे अनेक प्रयत्न देखील करण्यात आले. मात्र जे टेक्निकली जे भरती ओहोटीचा जो मुद्दा होता तो भरती किती वाजता आहे याबाबतची सगळी माहिती नक्कीच गिरीश, तर आपण पाहतोय जवळपास 24 तास उलटून गेले, मात्र तरीही बाप्पाचे विसर्जन झालेलं नाहीये आणि विसर्जनासाठी जात असताना भरती आल्यामुळे अडथळा निर्माण झाले असं तुम्ही सांगितलेलं आहे. नक्कीच या संपूर्ण अपडेट्सकडे आमचं लक्ष असणार आहे. तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.